₹2, ₹2.5, ₹3 में पाव बिकता है। उसमें हर गरीब अमीर सभी लोग खाते हैं। आज गवर्नमेंट बोलती है कि आप इलेक्ट्रिक पे जाइए या गैस पे जाइए, लेकिन प्राइसेस पाव का बढ़ जाएगा। हे आहेत मुंबईतल्या जोगेश्वरीचे 79 वर्षांचे शरीफ अन्सारी. 1984 पासून अन्सारी अंबर बेकरी चालवतात. त्यांचीच 1947 नॅशनल बेकरी ही आजोबांपासून मुंबईत जोगेश्वरी इथं लाकूड आणि कोळसा या इंधनावर सुरू आहे. अन्सारी यांची साधारण 4थी पिढी या क्षेत्रात आहे. मात्र प्रशासनाने प्रदूषण रोखण्यासाठी पुढल्या 6 महिन्यात लाकूड आणि कोळसा भट्टी बंद करून इंधनावर सुरू करण्याचे आदेश दिल्यामुळे ते चिंतेत आहेत. लेकिन इसमें हमें बहुत से प्रॉब्लम आ रहे हैं, सबसे बड़ा प्रॉब्लम है फाइनेंस का. आज ये जो लकड़ी की ओवन है दोनों, इनको तोड़ने के लिए करीबन 3 लाख रुपए का खर्च है. वी आर रेडी टू गो. हम कन्वर्ट करना चाहते हैं, ऐसा नहीं कहते उसका अपोज करें. हाईकोर्ट का फैसला बहुत अच्छा है. पॉल्यूशन जितना कम होता है बेटर है, हमारे लिए भी बेटर है, हमारे बच्चों के लिए बेटर है. इन शॉर्ट 3 ही डिमांड है कि भाई हमको कुछ और टाइम बढ़ा के दिया जाए. सेकेंडली हमको वो सब्सिडी दी जाए और गैस पाइपलाइन दी जाए. ओवन परचेस करने के लिए हमको जो फाइनेंस लग रहा है वो विदाउट इंटरेस्ट हमको प्रोवाइड किया जाए. 8 जुलै 2025 पर्यंत या बेकरी इंधनावर रूपांतरित करण्याची नोटीस मुंबई महानगरपालिका आणि प्रदूषण मंडळाने मुंबईतल्या सर्व बेकरी चालकांना दिली आहे. 5च महिने मुदत दिल्यामुळे बेकरी चालकांसमोर पेच आहे. उस्मान अन्सारी हे देखील त्यातलेच एक बेकरी चालक. 1970 पासून अन्सारी कुटुंबीय अंधेरी पूर्व परिसरामध्ये हिमालया बेकरी चालवतात. 200 किलो लाकूड जाळून 600 ते 700 किलो मैद्याचे पाव या ठिकाणी बनवले जातात. साधारण 25 ते 30 लोकांना रोजगार या बेकरीमार्फत दिला जातो. जब इलेक्ट्रिक भट्टी आएगी तो उसका लाइट का बिल बहुत ज़्यादा आएगा, गैस आएगा तो उसका ज़्यादा आएगा. और सबसे ज़्यादा तो मसला ये है ना सर कि अगर अभी हम ये भट्टी को तोड़ें फिर मैन्युफैक्चरिंग में बहुत खर्चा है. इतना हम लोगों के पास कमाई नहीं होती. मुंबईत आत्ताच्या घडीला द बॉम्बे बेकर्स असोसिएशन आणि इंडिया बेकर्स असोसिएशन या बेकरी चालक मालकांच्या संघटनेत 1,500 पेक्षा अधिक बेकऱ्या आहेत. यातल्या जुन्या आणि इराणी बेकऱ्यांना बंदीच्या नियमातनं वगळावं अशी मागणी इंडिया बेकर्स असोसिएशननं केली आहे. तर बॉम्बे बेकर्स असोसिएशननं बदल करण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा अशी मागणी केली. इतना पॉल्यूशन बेकरी की वजह से नहीं है, क्योंकि अब हमारी जितनी भी बेकरियां कन्वर्ट हो चुकी हैं, 50% से ज़्यादा हमारी बेकरियां ऑलरेडी गैस और इलेक्ट्रिक पे आ चुकी हैं. लेकिन अब सरकार चाह रही है कि पॉल्यूशन फ्री किया जाए, तो हम भी उनका सपोर्ट करते हैं. लेकिन हमारी मांग ये है कि हमको थोड़ा सा सब्सिडी मिले और हमको थोड़ा सा उसमें राहत मिले, टाइम मिले. मुंबईत दिवसेंदिवस प्रदूषण वाढतंय. शहरातली बांधकामं, वाहतूक यामुळे प्रामुख्याने प्रदूषणात भर पडतीये. यात बेकरीतून होणाऱ्या प्रदूषणाचं प्रमाण केवळ 5 ते 7% आहे, असं असर या संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्या आणि बॉम्बे एन्व्हायरमेंट ॲक्शन ग्रुपच्या माजी संचालिका हेमा रामाणी सांगतात. That is only 5 किंवा 6%, पण it has been recorded. So it is considered to be a source of pollution. Solid waste management पण व्यवस्थित होत नाहीये, त्याच्यानी सुद्धा पोल्युशन होत आहे, एअर पोल्युशन होत आहे. लाकूड जे हे लोक जाळतायत दॅट इज मोस्टली स्क्रॅप वूड. आणि बी म्हणजे अवेलेबिलिटीचा पण प्रश्न आहे ना, कारण आता जर तुम्ही बघितलात तर रजिस्टर्ड बेकरीज किती आहे मुंबईत. रजिस्टर्ड बेकरीज म्हणा की 700 ते 800 पर्यंत असेल, पण नॉन रजिस्टर्ड बेकरीजचं तर आपल्याकडे पत्ताच नाही आहे. पण आता सध्याचं स्थिती काय आहे ते तरी तुम्ही बघून घ्या. कल्नरी हेरिटेज म्हणजे यू मेक द सेम प्रोडक्ट्स, यू डू इट. आणि जर शोकेस करायचंच असेल तर वी कॅन मेक अ स्मॉल कल्नरी म्युझियम करा. पारंपरिक बेकिंगमध्ये बदल केल्यानंतर त्याचा परिणाम चव आणि किमतीवर देखील होईल असं मालकांचं आणि शेफ्सचं म्हणणं आहे. त्यामुळे या बेकऱ्या बंद झाल्यानंतर मुंबईकरांच्या खिशाला आणि जिभेलाही चटका बसेल हे निश्चित. लकड़े से जो कोई चीज़ पकती है उसका टेस्ट अलग होता है. जो इलेक्ट्रिक या गैस से पकेगी उसके अंदर भी टेस्ट में थोड़ा फ़र्क हो जाएगा. आज जो लेबर को हम समझो 10 रुपये देते हैं, उनको हमें 15 रुपये देकर काम करना पड़ेगा. वेजेस बढ़ेगी, काबिल ही नहीं रहेंगे कि फिर हम ये कारोबार कर सके इसी प्राइस को लेके. तर फूड हिस्टॉरियन डॉक्टर कुरुश दलाल या संदर्भात बोलताना म्हणाले की लाकूड आणि कोळशावरच्या भट्टीचं इंधन आणि इलेक्ट्रिसिटीत रूपांतर झाल्यानंतर पाव, तंदूर, इतर पदार्थातल्या चवीचा फरक खवय्यांना लगेच लक्षात येईल, पण इतरांना ते कदाचित कळणार नाही. चव मात्र काही प्रमाणात बदलेलच. पदार्थाचा उत्पादन खर्च वाढेल आणि किंमत देखील वाढेल असं मला वाटतं.
पावातल्या आणि इतर पदार्थांच्या स्वादासाठी प्रक्रिया केली जाईल. उत्पादन खर्चामुळे किमती जास्त होतील हे नक्की. मुंबईतल्या प्रदूषणाची गंभीरपणे दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने जानेवारी महिन्यात हरित आणि स्वच्छ इंधनाचा वापर करण्याचे निर्देश सरकारला दिले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुढे लाकडी आणि कोळशाच्या बेकरीतल्या पावाची चव विसरावी लागणार आहे.